एबीसी क्विज भारतीय समाजाचे वर्गीकरण, शहरी समाज, व्याख्या, वैशिष्ट्ये, समस्या व विकास, उच्च स्पर्धा परीक्षा 20 प्रश्न. चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. मॅक्स वेबर यांच्या मते शहरी समुदायाच्या व्याख्येत एकूण किती लक्षणांचा समावेश आहे? अ 3, ब 4, क 5, ड 6. योग्य उत्तर आहे क 5. मेरियम वेबस्टर शब्दकोशाच्या व्याख्येनुसार शहरी समाजात कोणत्या प्रकारच्या मूल्यावर भर असतो? अ समाजकेंद्री मूल्यावर, ब धर्मनिरपेक्ष व व्यक्तिकेंद्री मूल्यावर, क केवळ धार्मिक मूल्यावर, ड परंपरावादी मूल्यावर. उत्तर आहे याचं ब धर्मनिरपेक्ष व व्यक्तिकेंद्री मूल्यावर. लुईस वर्थ यांच्या व्याख्येनुसार शहर म्हणजे काय? अ कृषीप्रधान लहान वस्ती, ब सामाजिक वैविध्य जपणाऱ्या व्यक्तींची मोठी दाट व कायमस्वरूपी वसाहत, क आदिम जमातींची वस्ती, ड तात्पुरती वसाहत. उत्तर आहे ब सामाजिक वैविध्य जपणाऱ्या व्यक्तींची मोठी दाट व कायमस्वरूपी वसाहत. हेन्री पेरेन यांच्या मते नागरी संस्कृतीच्या विकासाचे मूलभूत वैशिष्ट्य कोणते आहे? अ कृषी अर्थव्यवस्था, ब बुर्जवा वर्ग व नागरिकांचे सामुदायिक संघटन, क आदिम धर्मव्यवस्था, ड वेठ विभागारी. आणि योग्य उत्तर आहे ब बुर्जवा वर्ग व नागरिकांचे सामुदायिक संघटन. शहरांच्या उदय व वृद्धीचा तपशीलवार अभ्यास केलेल्या समाजशास्त्रामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? अ फर्डिनांड टॉनिज, ब एमिल डुर्खिम, क बलवंतराय मेहता, ड रॉबर्ट पार्क. योग्य उत्तर आहे क बलवंतराय मेहता. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते? अ 68.84%, ब 50%, क 31.16%, ड 15%. उत्तर आहे क 31.16%. सन 2030 पर्यंत भारतीय लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरी भागात राहतील असा अंदाज पाठ्यपुस्तकात व्यक्त केला आहे? अ 30% पेक्षा कमी, ब 50% पेक्षा अधिक, क 75%, ड 25%. उत्तर ब 50% पेक्षा अधिक. मुंबई शहरात अंदाजे किती टक्के लोकसंख्या झोपडपट्ट्यामध्ये राहते? अ 25%, ब 50%, क 75%, ड 10%. उत्तर आहे ब 50%. दिल्लीमध्ये झोपडपट्टीसाठी कोणती संज्ञा वापरली जाते? अ बस्ती, ब झुग्गी झोपडी, क चेरी, ड केरी. आणि याचे उत्तर आहे ब झुग्गी झोपडी. चेन्नईमध्ये झोपडपट्टीसाठी कोणती संज्ञा वापरली जाते? अ चेरी, ब केरी, क आहता, ड बराक. आणि उत्तर आहे अ चेरी. कोलकातामध्ये झोपडपट्टीसाठी कोणती संज्ञा वापरली जाते? अ झुग्गी झोपडी, ब बस्ती, क कच्ची बस्ती, ड गंदी बस्ती. उत्तर आहे ब बस्ती. बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट अंतर्गत भीक मागणी गुन्हा ठरवण्यात आला. हा कायदा कोणत्या साली लागू झाला? अ 1957, ब 1959, क 1979, ड 1988. आणि योग्य उत्तर आहे ब 1959. भारतातील शहरी बेरोजगारीचे प्रमाण श्रमिकांच्या तुलनेत अंदाजे किती टक्के आहे? अ 5 ते 10%, ब 15 ते 25%, क 30 ते 40%, ड 50% पेक्षा अधिक. आणि उत्तर आहे याचं ब 15 ते 25%. शहरीकरणावरील राष्ट्रीय आयोगाने कोणत्या साली धोरण प्रस्ताव सादर केला? अ 1979, ब 1988, क 1995, ड 2000. उत्तर ब 1988.
पंचवार्षिक योजनांच्या नियोजित खर्चापैकी शहरी क्षेत्राच्या विकासासाठी अंदाजे किती टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली? अ 10 ते 15%, ब 3 ते 4%, क 20 ते 25%, ड 50%. योग्य उत्तर आहे याच्या ब 3 ते 4%. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शहरांचा वाटा अंदाजे किती टक्के आहे? अ 40%, ब 50%, क 60%, ड 80%. आणि याचे योग्य उत्तर आहे क 60%. शहरी दरडोई उत्पन्न हे ग्रामीण दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत अंदाजे किती पट अधिक आहे? अ दुप्पट, ब तिप्पट, क चौपट, ड 5 पट. उत्तर आहे ब तिप्पट. अटल मिशन फॉर रिज्युव्हिनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन या योजनेचे संक्षिप्त नाव काय आहे? अ AMRUT अमृत, ब HRIDAY, क JNNURM, ड SBM. योग्य उत्तर आहे अ अमृत AMRUT. ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरांच्या विकासासाठी कोणती योजना राबवली जाते? अ स्मार्ट सिटी मिशन, ब हृदय HRIDAY, क अमृत योजना, ड स्वच्छ भारत मिशन. योग्य उत्तर आहे ब हृदय. शहरी समाजात अर्जित दर्जा म्हणजे काय? अ जन्मता प्राप्त झालेले सामाजिक स्थान, ब शिक्षण व व्यवसायामुळे प्राप्त झालेले सामाजिक स्थान, क धार्मिक कर्मकांडाने प्राप्त झालेले स्थान, ड केवळ जातीवरून ठरलेले स्थान. आणि याचे योग्य उत्तर आहे ब शिक्षण व व्यवसायामुळे प्राप्त झालेले सामाजिक स्थान. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण 20 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. उपयुक्त वाटत असतील 20 प्रश्न तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच चॅप्टरचे नेक्स्ट टॉपिक घेऊन.